स्वीकारले आमंत्रित केले दांडापेकर संघाला फलंदाजीसाठी। दोन्ही संघाला विनंती असेल फास्ट खेळायचं आहे आणि आयोजकांना विनंती पंच पाठवायचे आहेत। आयोजक पंच पाठव, पंच सिद्धेश्वर कबीर पंच पाठवा। असा सामना पहिलं सत्र संपल्यानंतर सिद्धेश सर आपण हरेश्वर आणि म्हसळा यांचं नाणेफेकी करून घ्यायचं आहे। तर नक्कीच सर रुचित पाटील याच्यासाठी इथे एक सुवर्ण संधी उपलब्ध झाले, ती म्हणजेच वसीमभाई फॅन क्लबचे मेंबर फसी कालोके यांच्या माध्यमातून रुचितसाठी प्रत्येक चौकारासाठी 111 रुपयाचं पारितोषिक आहे। रुचितसाठी प्रत्येक चौकारासाठी 111 रुपयाचं पारितोषिक आहे। जर चौकारांची हॅट्रिक मारली तर 333 रुपयाचं बक्षीस आहे आणि जर विकेटची हॅट्रिक घेतली तर 555 रुपयाचं बक्षीस वसीमभाई फॅन क्लबचे मेंबर फसी कालोके यांच्या माध्यमातून देण्यात येईल। चला फलंदाज पाठवायचे आहेत दांडापेकर आणि दर्यावर्दी आपण सुपरपंच सुद्धा पाठवायचे आहेत। उलट सुपरपंचांची कमी इथे आहे। चला दांडापेकर सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत। दर्यावर्दी आपण सुपरपंच पाठवायचे आहेत ऑफसाईडच्या दिशेने। यानंतर तयार राहायचंय लगेच म्हसळा आणि हरेश्वर आणि शिवगर्जना आपण सुद्धा तयार राहायचं आहे। खरोखरच गेली 5 वर्ष ज्यांनी आपल्या हाताने कॅमेरा हाताळला तेच एक उत्कृष्ट कॅमेरामन अमोल मयेकर आमच्यामध्ये उपस्थित आहेत। वेलकम अमोल सर, पण यायचं इथे आमच्यामध्ये उपस्थित राहायचं आहे। मात्र यावर्षी मला वाटतं कॅमेरा सोडून सिस्टम हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला वळूया मैदानाकडे। दांडापेकर संघाकडून सलामीची जोडी प्रथमेश आणि साई। तर पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं षटक रुचित पाटील पहिला चेंडू आघात केलाय, पहिल्या चेंडूवर गच्चाळ क्षेत्ररक्षण 4 धावांनी खातं उघडलंय। श्री गणेशा केला जातोय, पहिला चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4 4 4 डीजे। लक्षात ठेव पहिल्याच चेंडूवर तुला संधी मिळाली म्हणजे या सामन्यामध्ये किती वेळा संधी मिळेल हे मात्र लक्षात ठेव। भरडकुल गावची आई ग्रामदेवता पिंपळादेवीचं हे गाणं आपल्याला ऐकायला मिळालं। दुसरा चेंडू प्रथमेशसाठी, ब्लॉकॉलचा चेंडू सुद्धा टॅप करून काढला। अक्षयचं तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं। प्रथमेशने आपले इरादे स्पष्ट केलेत की या सामन्यामध्ये मी सलामीसाठी आल्यानंतर मला काय करायचं आहे हे पहिल्या 2 चेंडूमध्येच दाखवून दिलंय आणि आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक सांभाळेल, पहिल्यांदाच रुचितच्या चेंडूचा सामना करेल तो साई।
तिसरा चेंडू रुचित याचा साईसाठी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले आणि चेंडू अडवला जाते. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. 3 चेंडू आणि 6 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा प्रथमेश पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू आणि येतोय प्रथमेशच्या बॅट मधून दुसरा चौकार. डीजे चेंडू मध्ये दाखवून दिलं होतं की मी पुढे काय करणार आहे. पुढचा चेंडू रुचित याचा प्रथमेश साठी पुन्हा एकदा आता मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्वैर चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, ज्यांनी रस्त्यावर गाड्या पार्क केल्यात ती थोडीशी अडचण होते आपल्याला त्या गाड्यांची येण्या जाणाऱ्या वाहनांना त्या आपल्या गाड्यांची अडचण होती. त्यामुळे आपण नक्कीच जो आपला पार्किंग झोन ठेवला गेला आहे आतमध्ये आपण रस्त्याच्या खाली त्या गाड्या इकडे पार्क करायच्या आहेत. मैदानाच्या उजव्या बाजूला जी जागा ठेवली गेली तिथे त्या गाड्या पार्क करायच्या आहेत. कृपया विनंती असेल आपल्याला. आणि मोठा मासा गळाला लागला. झटका क्रमांक 1. निर्णय अजूनपर्यंत येणं बाकी आहे. डिसिजन पेंडिंग आहे. काय घडेल या चेंडूवर अपील केली गेली. पंचांची कामगिरी वाढली, पंचांची जोखीम वाढली. या चेंडूचा निर्णय काय ही पूर्ण जबाबदारी पंचांवर असेल. निर्णय पंच देतील. UDRS अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम.
फलंदाज बाद. साई बॅक टू द डगआउट. डीजे पंकज. बंटी आलाय फलंदाजीसाठी. धावसंख्या जाऊन पोचले ती 13 धावांवर. 2 चेंडू आणि 13 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीवर्धन तालुक्यातील 2 बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध लढताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला असेल दांडा पॅकर, ज्यांनी या मैदानावर हर्ष खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर पहिली 2 पर्व खेळली आणि दोन्ही पर्वात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ दांडा पॅकर आपल्याला पाहायला मिळतो. नंतर 3 पर्व या स्पर्धेपासून लांब राहिले आणि त्याच्यानंतर 6व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा पदार्पण करताना दिसते दांडा पॅकर संघ. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 14 धावांवर. 3 चेंडू आणि 14 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. धावसंख्या पोहोचवली ती 14 धावांवर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिलं सत्र चालू आहे. पुढचा चेंडू बंटीसाठी. मनीष याचा हलक्यात आणि खेळलाय. पंधरा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 4 चेंडू आणि 15 धावा आपण पाहतोय. चेंडू सुंदर सुरेख फटका. स्टेट ड्राईव्ह मध्ये दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून गेलेला चेंडू. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. डीजे डीजे का देखणा फटका पाहायला मिळाला. डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. जसा काही फटका हाणला तिथे बॅटचा आवाज येतो काय आणि चेंडू सीमारेषे पार जातो काय. एवढ्या गतीने चेंडू निघून गेला. शुभम मांजरेकर. पुन्हा एकदा चांगला फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेसाठी बंटी येऊ इच्छित होते मात्र 20 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संचित गोलंदाजीसाठी. चला पहिलं सत्र संपल्यानंतर लगेच नाणेफेक करून घ्यायची आहे. हरेश्वर आणि म्हसळा या 2 संघांमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली 21 धावांवर. 1 चेंडू आणि 21 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. या सामन्यामध्ये आपल्याला खूप काही पाहायला मिळेल. चौकार पाहायला मिळतील, गडीबाद झालेले पाहायला मिळतील, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं पाहायला मिळेल आणि अशा खूप काही घडामोडी या सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहू. एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली ती 22 धावांवर. 2 चेंडू आणि 22 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. 4 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. संचित पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय शुभमसाठी. तर मात्र सुंदर चेंडू. चेंडू वळला, आतमध्ये आला आणि शुभमला तो चेंडू मारायला भाग पाडलं.
एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 23 धावांवर. 3 चेंडू आणि 23 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. दांडा पेकर संघाचं धावफलक पाहता झालं तर 24 धावा. 4 चेंडू आणि 24 धावा. खरोखरच मागच्या सामन्यामध्ये सुद्धा संचितने चांगली गोलंदाजी आपल्याला संचितने पाहायला मिळाली होती. नक्कीच आमच्यामध्ये या समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहिलेत श्रीवर्धन मधील एक गोड मंजूळ आवाज, एक अनुभवी खेळाडू आणि अनुभवी समालोचक अमित कंगणे सर यांचं आगमन समालोचन कक्षामध्ये झालंय. वेलकम सर, तुम्हाला सुद्धा या स्पर्धेमध्ये आपलं आगमन, आपलं हार्दिक 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 स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. नक्कीच हे पहिलं सत्र संपल्यानंतर आपल्याला त्यांचा सुद्धा आवाज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. खरोखरच 2 धावा तोपर्यंत मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावांवर. 5 चेंडू आणि 26 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू, म्हणजे संचितने फक्त आणि फक्त 6 धावांचं षटक हाताळलं. खूपच सुंदर षटक संचितकडनं आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 26 धावांवर. ती 4थं षटक हाताळण्यासाठी आलाय तो शिवदीप. हर्ष, आपण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं. मागच्या सामन्यामध्ये रुचित आणि मनीषने जास्त धावा खर्च केल्या होत्या, मात्र या 2 गोलंदाजांनी धावाला रोख लावला होता आणि खऱ्या अर्थाने त्या विजयाचा शिल्पकार आपल्याला मनीष पाहायला मिळाला होता. मनीषचे जे 3 चौकार अमित सर, जिथे ज्या वेळेला गरज होती, सामना असं वाटत होतं की आझाद फायटरच्या बाजूने वळलाय, मात्र तो सामना मनीषने आपल्या बाजूने खेचून घेतलाय. चौथं षटक हाताळण्यासाठी शिवदीप बंटीच्या समोर एक नवीन गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव आणि चकवलंय, फसवलंय, बंटीला जाळ्यात बांधलंय आणि बंटीला माघारी परतवलंय. बंटी बॅक टू द डग आउट. डीजे राहुल पोलेकर, दांडा पॅकर संघाचा जुना खेळाडू, सलामीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मला वाटतं या सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी पनवेलवरून इथपर्यंतचा प्रवास करून सरळ मैदानात उतरलेत राहुल. आणि आता मात्र शुभम बॅक टू द डग आउट. डीजे पुन्हा एक धाव मिळते. विशद शेवटचे 2 चेंडू बाकी. आपण हर्ष परत तिकडेच चाललोय की या 2 गोलंदाजांनी, जे नामवंत गोलंदाज, त्यांच्या माध्यमातून धावसंख्या खर्च झाल्यानंतर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा या 2 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती आणि त्याच पद्धतीची कामगिरी या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून 2 नवीन उगवते सितारे या किंग कोहली बरोडकोल संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक असेल शिवदीप तर दुसरा असेल
संचित खरोखरच चांगली गोलंदाजी या सुद्धा बाद झालाय आणि संचितने मात्र 3 धावसंख्या खर्च करून 2 गडी मिळवले आणि तिसरा गडी संघाच्या नावावर दिला गेला धावबादच्या रूपाने. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 29 धावा. 30 धावांची गरज. दुसरं सत्र चालू होते तोपर्यंत देऊया डीजेला सुमधुर संगीताची 1 मिनिट. त्यानंतर नक्कीच पुढच्या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये सामन्याच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. एक गोड आवाज श्रीवर्धनमधील एक अनुभवी खेळाडू आणि अनुभवी समालोचक अमित कंगणे सरांचा. आपल्या सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत करतो आणि आता आपण चालू सामना पाहतोय तो किंग कोहली भरटकोल विरुद्ध दांडा पॅकर या दोन संघांमध्ये. दांडा पॅकर या संघाने टॉस किंग कोहली भरटकोल या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. दांडा पॅकरने टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 29 धावा बनवल्या. 30 धावांचं आव्हान ठेवलंय. 4 षटकामध्ये 30 धावा म्हणजे सरासरी पाहायला गेलो तर नक्कीच 7.50च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील त्या किंग कोहली भरटकोल या संघाला. फलंदाजीसाठी आलाय तो रुचित आणि अक्षय. पहिलं षटक घेऊन येते तो श्रेयस. परेशची कमतरता थोडीशी जाणवेल दांडा पॅकर संघाला. काल सुद्धा परेश उपलब्ध नव्हता परंतु चांगला खेळ करून हा संघ क्वालिफाय झाला होता. पहिला चेंडू सुंदर फटका धावबाची संधी आणि पहिल्या चेंडूवर अक्षयला माघारी पाठवलंय. सुंदर क्षेत्ररक्षण. डीजेला मिळते संधी. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर थ्रो तितकाच चांगला कलेक्ट केला तो राहुलने आणि पहिला झटका पहिला हादरा बसलाय तो किंग कोहली भरटकोल या संघाला अक्षयच्या रूपात. नवीन फलंदाज येतोय ज्यांनी या स्पर्धेतील पहिला सामना खेळताना सुंदर अशी फलंदाजी केली होती. आपल्या संघाला 6 चेंडूमध्ये 13 धावा पाहिजे असताना 3 लगातार चौकार ठोकून सामना जिंकून दिला होता असा मनीष. त्याच्या समोर आहे तो. पुन्हा एकदा झेलची संधी होती परंतु नॉन स्ट्राईकच्या फलंदाजांनी थोडीशी मदत केली ती स्ट्राईकच्या फलंदाजाला आणि तिथे मात्र पंकज चुकला आणि त्याचाच जीवनदान मिळतोय तो मनीषला. 1 धाव. एका धावीने धावसंख्या खातं ओपन झालंय. पुन्हा एकदा आता मात्र अवांतर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि लेग स्टंपच्या बाहेर असल्यामुळे पंचांनी वाईट घोषित केला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते 2. पुन्हा एकदा श्रेयस. सुंदर फटका. जेल पुन्हा एकदा सुटलाय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. पंकजचा प्रयत्न चांगला होता परंतु जेल होऊ शकला नाही. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते ती 3. 3 चेंडू 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 30 धावांचं पाठलाग करताना किंग कोहली भरटकोल. श्रेयस पुन्हा एकदा मनीषसाठी. सुंदर फटका. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. विशेषच निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावले 3 धावांवर. 30 धावांचा पाठलाग करतायत. पुढला चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र सुंदर फटका. पाहूया पंचांचा निर्णय येईल. लाईनमन आहेत तिथे.
2 धावा पूर्ण केल्यात. तर धावेचा कोणताही प्रयत्न होत नाही आहे. लाईनमन आहे तिथे. लाईनमन आहेत. पाहूया पंच आपला निर्णय देतील. रिव्ह्यू घेतलाय पंचानी. एका पंचाने यायचं आहे आणि लाईनमन आपली जागा आपण सांभाळायची आहे. अरबाज, आझाद फायटरचा अरबाज, आपण कुठे असाल तर बॅट घेऊन यायचं आहे. मनीष आपली वाट पाहत आहे. UDRS पंचांनी DRS घेतलाय. पाहूया. चला पंच आपला निर्णय देतील. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं फलंदाजांनी. पंचाचा निर्णय 4 धावा. प्रयत्न 100% होते परंतु अपयशी ठरला. क्षेत्ररक्षक 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 7. 2 सिंगल, 1 वाईट आणि 1 चौकार. 1 चेंडू बाकी आहे. मनीष सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी. धावसंख्या 7. 5 चेंडू 7 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील श्रेयस. आणि आता मात्र मनीषला सुद्धा तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. पंकज कॅच घेतले परंतु थोडासा नाराज. त्यातून एक चांगला प्रयत्नात झेल सुटला होता. पहिल्या षटकात आल्यात 7 धावा. जिंकण्याचं आव्हान. आत्ता मात्र 18 चेंडू आणि 23 धावा. मनीष बाद झाला. मनीषने 5 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. त्यात 1 चौकार ठोकलाय. नवीन फलंदाज झालाय तो राजू. चला वेळ लावायचा नाही आहे. अजून आपल्याला ऑप्शनचे सामने खेळवायचे आहेत. विशद संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो विशद. स्ट्राईकला असेल तो मनीष, सॉरी रुचित. नॉन स्ट्राईकला राजू. आर्यन सुद्धा दिसतो आपल्याला. सात धावा पहिल्या षटकानंतर. विशद उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. फुल टॉस चेंडू. समाचार घेतलाय. फुल टॉस चेंडूचा समाचार घेतलाय. मिळतील 4 धावा.
पुन्हा एकदा विषाद. पहिला चेंडू फुलटॉस टाकल्यानंतर पाहूया कमबॅक करेल का आपल्या संघासाठी मनीष रुचित. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते ती 12 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सॉरी 17 चेंडू 18 धावांची गरज आहे. पहिला फुलटॉस होता. पुढला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 13. 2 चेंडू 13 धावा. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना शुभम आणि प्रथमेश. चला दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं आहे. म्हसळा आणि हरेश्वर आपल्याला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. सुंदर फटका. तितका सुंदर क्षेत्ररक्षण. हर्ष ज्यांनी पहिल्या चेंडूवर अक्षयला रनआउट केलं होतं. 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 14. पुन्हा एकदा विषाद. हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव चोरले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाही आहे राजेकडून. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 15. 4 चेंडू 15 धावा. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. पुन्हा एकदा विषाद. फुल टॉस आणि सुंदर फटका. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 17. या षटकात फुलटॉस चेंडू वारंवार टाकतोय तो विषाद आणि त्याचा समाचार चांगल्या प्रकारे घेतायत ते किंकोली भरटकोल. पुन्हा एकदा आता मात्र निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती अमित सर 17 धावा झाल्यात. यानंतरचा होणारा सामना असेल म्हसळा विरुद्ध हरेश्वर. चला आपण नाणेफेकीसाठी पुढच्या 2 मिनिटांमध्ये जर नाही आलात तर तो सामना 3 षटकांचा खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. म्हसळा आणि हरेश्वर पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण नाही आलात तर तो सामना 3 षटकांचा खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद हितेश. आता मात्र तिसरं षटक घेऊन येते तो पंकज उर्फ बंटी. एक अनुभवी गोलंदाज. उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो रुचितसाठी. 12 चेंडू 13 धावांची गरज. 13 धावा बनवाव्याच लागतील कारण का कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बारा चेंडू आणि 13 धावांची गरज. पंकज उर्फ बंटी तिसरं षटक घेऊन आपल्या कोट्यातील पहिलं षटक. रुचित तयार. पहिला चेंडू अमित सर वाईड बॉल. आपण नाणेफेकीकडे वळतोय. म्हसळा विरुद्ध हरेश्वर आणि मी दर्यावर्दी संघाचे व्हाईस कॅप्टन मी निखिलेश नांदगावकर. दर्यावर्दी संघाचे व्हाईस कॅप्टन निखिलेश नांदगावकर यांना विनंती करतो आपण नाणेफेकी करावी. अमित सरांचा. धन्यवाद हितेश. पंकजजी पहिला चेंडू अवांतर टाकला होता त्यानंतर तीच रणनीती आखली आणि रुचितला बाद करण्यात यशस्वी ठरला. ऑफ साईडला जवळजवळ वाईटच्या लाईनमध्ये चेंडू टाकला होता आणि त्याचा परिणाम रुचितनी षटकार ठोकला आणि बाद झाला. त्याला नवीन फलंदाज झाला तो शिवदीप. पंकज पुन्हा एकदा
हलक्या हाताने खेळलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया. धावाची संधी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय पंचानी. UDRS पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेत. आणि धाव बाद होतोय तो राजू. तिसरा हादरा बसतोय तो. चौथा हादरा बसलाय किंकोली भरटकोल संघाला. सुंदर गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज येतो तो रोमेश, एक उत्कृष्ट समालोचक रोमेश वागे. समीकरण या षटकात वारंवार बदलतोय. 12 चेंडू 13 धावा पाहिजे होते. आता मात्र 10 चेंडू 12 धावांची गरज. बंटी पुन्हा एकदा रमेशसाठी हलक्या हाताने खेळलाय. एक धाव एका धावेने रमेशने आमचं खाता ओपन केलंय. संघाची धावसंख्या पोहोचवली ती 19 धावांवर. अजूनही 11 धावांची गरज आहे. पंकज या षटकात ज्यांनी रुचितला बाद केले, राजूला रनआउट केले असं षटक. सुंदर फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. प्रथमेशचं एक धाव एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 20. 4 चेंडू 20 धावा झाल्यात. 8 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे किंकोली भरटकोल संघाला. जो संघ विजय होईल तो पुढल्या फेरीत खेळेल. जो हारेल तो संघ बाहेर होईल. त्यामुळे दोन्ही संघांना डू ऑर डायचा सामना. आता मात्र रोमेश सुद्धा तंबूच्या आश्रयाला जातोय. सुंदर गोलंदाजी या सामन्यात पाहायला मिळते ती पंकज. चला लवकर लवकर खेळायचं आहे. नवीन फलंदाज आलाय तो संचित. पंकज एक यशस्वी गोलंदाज ज्याने आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे. या सामन्यात कमबॅक केलाय आपल्या संघासाठी. आणि आउट कसा आहे? कॅच आउट आहे, स्टंप आउट आहे? कॅच आउट आहे. ओके. सुंदर गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळाली या षटकात. ज्यांनी 3 धावा खर्च केल्यात आणि त्याच्या नावावर 3 गडी आहेत आणि 1 गडी रनआउटच्या स्वरूपात. सुंदर गोलंदाजी
3 धावा देत 3 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो पंकज, ज्यात एक अवांतर चेंडू टाकला होता. सुंदर गोलंदाजी मॅच मध्ये कमबॅक करून दिला आपल्या संघाला. आता मात्र गरज आहे ती 6 चेंडू आणि 10 धावांची. सहा चेंडू 10 धावांची गरज. किंकोली भरोडकर संघाचा पहिला सामना पाहिला, त्यामध्ये 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज होती आणि मनीषने येऊन 3 चौकार ठोकले होते. आता मनीष बाद झालाय, त्यामुळे बाकीची जबाबदारी शिवदीप आणि उमेशच्यावर राहील. प्रथमेश शेवटचं षटक, 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. कृपया विनंती आहे की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पंच आपण लक्ष द्यायचं आहे. कृपया टॉस बॉक्सचे ते जे प्रेक्षक वर्ग बसलेत त्यांना विनंती आहे की आपण तिथून बाजूला व्हायचं आहे प्लीज. प्रथमेश पहिला चेंडू, सुंदर फटका, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 21. 5 चेंडू 9 धावांची गरज. आता मात्र स्ट्राईकला तो उमेश. उमेशसाठी खुश खबर आहे. कंटिन्यू 2 चौकार ठोकले तर आपल्याला 222 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आता मात्र एज लागली होती आणि 1 धाव मिळते. एका धावेने स्ट्राईक चेंज होईल, त्यामुळे उमेशला पुन्हा एकदा स्ट्राईकला यावं लागेल. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. शिवदीपला सुद्धा संधी आहे. 2 चौकार लगातार मारलेत तर आपल्याला 222 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. आत्ता मात्र गरज आहे 3 चेंडू 7 धावांची. 3 चेंडूमध्ये 2 चौकार ठोकावेच लागतील. आता बक्षीस वाढतोय. सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण. पहिली धाव चोरली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 25. आत्ता मात्र गरज आहे 2 चेंडू 5 धावांची. बघा 2 चौकार अजूनही मारलेत तर 333. 111 अजून वाढलेत. 2 चेंडू 5 धावांची गरज. उमेश 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. 1 चेंडूवर 4 धावांची गरज. कंपल्सरी चौकार ठोकावाच लागेल. यानंतर होणारा सामना हरेश्वर विरुद्ध म्हसळा. लाईनमन आपण तयार राहायचं. लाईनमन आयोजक लाईनमन आपले ठेवायचेत. आपला जो ग्रीन मॅट मारलेला आहे, हिरवा पडदा मारलेला आहे, त्याच्या आतमध्ये कोणीही राहायचं नाहीये आणि तिथे आपली सर्व्हिस लाईन आहे. मेन वायर तिकडनंच आले. रसिक प्रेक्षक चला, आयोजकांना विनंती असेल त्यांना बाहेर काढायचं आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज. 1 बॉल 4. शिवदीप की प्रथमेश पाहूया. आणि हा सामना दांडाप्याकर संघाने विजय झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर स्पर्धेतून बाद होतोय तो किंकोली भरटकोल संघ. सुंदर गोलंदाजी खास करून पाहायला गेलं तर पंकज उर्फ बंटी यांनी या सामन्यात कमबॅक करून दिलाय.